राजकारणात कायमस्वरूपी मित्र नसतात आणि कायमस्वरूपी शत्रूही नसतात असं आपण नेहमीच ऐकतो. पण काही मैत्री अशा असतात की त्या राजकारणाच्या पलीकडे गेल्या आहेत असं वाटतं. धाराशिव जिल्ह्यात अशीच एक मैत्री म्हणून ओळखली जायची, ती म्हणजे कैलास पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांची. गेली अनेक वर्षे हे दोघेही एकाच राजकीय व्यासपीठावर होते, एकमेकांचे राजकीय साथीदार होते. अनेक निवडणुका एकत्र लढले, अनेक संघर्ष एकत्र केले. उद्धव ठाकरेंची शिवसेना धाराशिवमध्ये मजबूत करण्यात दोघांचाही मोठा वाटा होता. पण आता परिस्थिती बदलली आहे. ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे सेनेत प्रवेश केल्यानंतर धाराशिवमधील ठाकरे गटासमोर एक मोठा प्रश्न उभा राहिला आहे. तो म्हणजे नेतृत्वाचा. कारण ओमराजे हे फक्त खासदार नव्हते, ते धाराशिवमध्ये ठाकरे सेनेचा सर्वात मोठा चेहरा होता. लोकसभा मतदारसंघात त्यांचं मजबूत नेटवर्क होतं. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांवर त्यांची पकड होती. मराठा समाजात त्यांचा प्रभाव होता. त्यामुळे त्यांच्या जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढणं हे उद्धव ठाकरेंसमोरचं मोठं आव्हान आहे. आणि अशा वेळी एक नाव चर्चेत येऊ लागलंय. ते नाव म्हणजे कैलास पाटील. धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात कैलास पाटील हे काही नवीन नाव नाहीये. ते अनेक वर्षांपासून शिवसेनेशी जोडलेले आहेत. पक्ष संकटात असताना देखील त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही. 2022 मध्ये शिवसेना फुटल्यानंतर राज्यभर अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र कैलास पाटील हे ठाकरेंसोबत ठामपणे उभे राहिले. याच काळात त्यांची प्रतिमा निष्ठावंत शिवसैनिक अशी निर्माण झाली. पक्ष फुटला, चिन्ह गेलं, सत्ता गेली, अनेक नेते सुद्धा गेले, पण कैलास पाटील ठाकरेंसोबतच राहिले. त्यामुळे पक्ष संघटनेत त्यांचं महत्त्व वाढत गेलं. खरं तर गेल्या 4 वर्षात मराठवाड्यात उद्धव ठाकरे यांची भूमिका आक्रमकपणे मांडणाऱ्या मोजक्या नेत्यांमध्ये कैलास पाटील यांचं नाव घेतलं जातं. अनेकदा पक्षाची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवणं, शिंदे गटावर टीका करणं, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणं ही जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. त्यामुळे आज त्यांना केवळ आमदार म्हणून नाही, तर ठाकरे गटाचा संघर्ष करणारा चेहरा म्हणून पाहिलं जातं. मात्र आजचा प्रश्न फक्त निष्ठेचा नाहीये, प्रश्न आहे नेतृत्वाचा. ओमराजे गेल्यानंतर धाराशिवमध्ये ठाकरे सेनेकडे लोकसभा स्तरावर कोणता चेहरा उरतो? आज जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांना वाटतं की कैलास पाटील हे त्या जागेवर नैसर्गिक दावेदार ठरू शकतात. कारण त्यांच्याकडे विधानसभा क्षेत्रातील अनुभव आहे, संघटनात्मक कामाचा अनुभव आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पक्ष नेतृत्वाचा विश्वास आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. धाराशिवमध्ये ठाकरे गटाकडे इतरही काही नेते आहेत. मग चर्चेत वारंवार कैलास पाटील यांचंच नाव का येतं? याचं कारण त्यांच्या गेल्या काही वर्षातील राजकीय प्रवासात दडलं आहे. पक्ष फुटल्यानंतर जेव्हा अनेक नेत्यांनी आपली राजकीय सुरक्षितता निवडली, तेव्हा कैलास पाटील यांनी संघर्षाचा मार्ग निवडला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये त्यांची प्रतिमा अधिक मजबूत झाली. राजकारणात अनेकदा पदापेक्षा संघर्ष जास्त लक्षात राहतो आणि याच संघर्षामुळे आज ते धाराशिवमध्ये ठाकरे गटाचे सर्वात महत्त्वाचे चेहरे म्हणून पुढे येताना दिसत आहेत. राजकारणात फक्त संघटना पुरेशी नसते, लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कला देखील लागते. आणि इथेच कैलास पाटील यांची जमेची बाजू समोर येते. त्यांची भाषण शैली आक्रमक आहे. विरोधकांवर थेट हल्ला करण्याची त्यांची पद्धत आहे. ग्रामीण भागातील मतदारांना समजेल अशा भाषेत ते बोलतात. त्यामुळे सभा असो किंवा पत्रकार परिषद, त्यांची वक्तव्ये अनेकदा चर्चेचा विषय बनतात. उद्धव ठाकरे यांच्या सभांमध्येही मराठवाड्यातील प्रमुख वक्ता म्हणून त्यांना अनेकदा संधी मिळाली आहे. आजच्या सोशल मीडियाच्या युगात भाषणातील एखादा संवाद, एखादी टीका किंवा एखादा राजकीय टोला काही मिनिटात व्हायरल होतो. कैलास पाटील यांना या शैलीचा फायदा होताना दिसतोय. त्यामुळे त्यांची लोकप्रियता केवळ त्यांच्या मतदारसंघापुरती मर्यादित राहिलेली नाहीये. मराठवाड्यातील ठाकरे समर्थक कार्यकर्त्यांमध्येही त्यांची ओळख निर्माण झाली आहे. आता इथून पुढची राजकीय समीकरणं अधिक मनोरंजक होतात. समजा 2029 ची लोकसभा निवडणूक आली. एका बाजूला शिंदे सेनेत गेलेले ओमराजे निंबाळकर, दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंकडून कैलास पाटील. मग ही निवडणूक फक्त 2 पक्षांची राहणार नाहीये, ती 2 मित्रांची लढाई बनेल. एकेकाळी एकाच मंचावर भाषण करणारे, एकमेकांसाठी प्रचार करणारे, एकमेकांच्या विजयासाठी मेहनत घेणारे तेच 2 नेते एकमेकांसमोर उभे राहू शकतात. आणि त्यामुळे ही लढाई राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरू शकते. कारण इथे केवळ पक्षांची लढाई नसेल, तर 2 वेगळ्या राजकीय प्रवासांची लढाई असेल. एका बाजूला सत्तेचा मार्ग निवडलेले ओमराजे आणि दुसऱ्याच बाजूला संघर्षाचा मार्ग निवडलेले कैलास पाटील. पण कैलास पाटील यांच्यासाठी हा प्रवास इतका सोपा नाहीये. कारण ओमराजे निंबाळकर यांची ताकद अजूनही मोठी आहे.
त्यांच्याकडे खासदार म्हणून ओळख आहे. निंबाळकर घराण्याचा प्रभाव आहे. धाराशिवमधील अनेक स्थानिक नेते त्यांच्यासोबत आहेत. शिवाय सत्ताधारी पक्षाचा पाठिंबा त्यांना मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध लढणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. मात्र कैलास पाटील यांच्याकडेही काही महत्त्वाचे फायदे आहेत. पहिला फायदा म्हणजे निष्ठेची प्रतिमा. आजच्या काळात पक्ष बदलणाऱ्या नेत्यांची संख्या वाढत असताना पक्षासोबत राहिलेला नेता हा कार्यकर्त्यांमध्ये वेगळा संदेश देतो. दुसरा फायदा म्हणजे संघटना. गेल्या काही वर्षात त्यांनी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवला आहे. आणि तिसरा फायदा म्हणजे ओमराजेंच्या जाण्यानंतर वाढलेलं राजकीय महत्त्व. काही महिन्यांपूर्वीपर्यंत धाराशिवमध्ये ठाकरे गटाचा सर्वात मोठा चेहरा कोण असा प्रश्न विचारला असता बहुतेक जण ओमराजेंचेच नाव घेतले असते. पण आज परिस्थिती बदलली आहे. जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांसाठी कैलास पाटील हे नैसर्गिक नेतृत्व म्हणून पुढे येताना दिसत आहे. कारण पक्षात राहिलेल्या नेत्यांमध्ये त्यांची जनाधार असलेली प्रतिमा आहे, विधानसभा अनुभव आहे आणि पक्ष नेतृत्वाशी थेट संवाद आहे. लोकसभा निवडणूक अजून दूर आहे, पण राजकारणात पुढच्या निवडणुकीची तयारी मागच्या निवडणुकीनंतर लगेच सुरू होते. आज जर ठाकरे गटाला धाराशिवमध्ये नवीन लोकसभा चेहरा तयार करायचा असेल तर त्यासाठी किमान 3-4 वर्षांचा कालावधी लागणार आहे. आणि त्यामुळेच कैलास पाटील यांच्याकडे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिलं जात आहे. कारण त्यांच्याकडे आधीपासूनच संघटना आहे, कार्यकर्त्यांचं जाळं आहे, जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये त्यांचा संपर्क आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओमराजे गेल्यानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्याची क्षमता त्यांच्यात दिसते. त्यामुळे आगामी काळात उद्धव ठाकरे धाराशिवमध्ये कोणाला पुढे करतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. पण आजच्या घडीला त्या शर्यतीत सर्वात पुढे दिसणारं नाव कैलास पाटील यांचंच आहे. म्हणूनच आज धाराशिवमध्ये केवळ एका खासदाराच्या पक्षांतराची चर्चा नाही, तर एका नव्या नेतृत्वाच्या जन्माची चर्चा आहे. एकीकडे शिंदे सेनेत गेलेले ओमराजे निंबाळकर, तर दुसरीकडे ठाकरे गटात वेगाने पुढे येणारे कैलास पाटील. एकेकाळी एकाच राजकीय ध्येयासाठी लढलेले हे दोन नेते उद्या एकमेकांसमोर उभे राहू शकतात. आणि जर 2029 मध्ये अशी लढत झाली तर ती फक्त लोकसभेची निवडणूक नसेल, ती धाराशिवच्या राजकारणातील दोन प्रवाहांची लढाई असेल. एका बाजूला सत्ता, संसाधने आणि स्थापित नेतृत्व, तर दुसऱ्या बाजूला निष्ठा, संघर्ष आणि नव्या नेतृत्वाची महत्त्वाकांक्षा. आणि म्हणूनच आज धाराशिवमध्ये विचारला जाणारा सर्वात मोठा प्रश्न हा नाही की ओमराजे का गेले, तर प्रश्न हा आहे की ओमराजेनंतर ठाकरे सेनेचा चेहरा म्हणून कैलास पाटील खरोखरच उभे राहतील का? आणि जर उभे राहिले तर धाराशिवमध्ये मित्र विरुद्ध मित्र अशी महाराष्ट्रातील सर्वात चर्चेची राजकीय लढत पाहायला मिळेल का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सरळ सोप्पला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.